नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या 52व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. आजपासून आपण भगवद्गीतेतला पुढचा अध्याय म्हणजे अक्षर ब्रह्मयोग हा समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. कर्म, संन्यास आणि ज्ञान या 3 विषयांबद्दल आपण बरेच बोललो. जर एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला आहे तर त्या व्यक्तीचा मृत्यू होणे हे नैसर्गिक आहे. आज विज्ञान इमॉर्टॅलिटीच्या शोधात आहे आणि ते सापडेपर्यंत मृत्यू आणि मोक्ष या संबंधित असलेल्या काही प्रश्नांची उत्तरे आपण भगवद्गीतेतील या नवीन अध्यायात शोधूया. यं वापि स्मरन् भावन् तजत्यन्ते कलेवरम् तन्तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः. या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की एका माणसाने शरीर सोडल्यावर त्याला जी स्थिती आठवते ती स्थिती त्याला न चुकता मृत्यूनंतर प्राप्त होते. मागच्या अध्यायात आपण भक्ती भावना आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भक्तांबद्दल बोललो. तसेच ज्ञान व विज्ञान यातील फरक जाणून घेतला. मॅप्स या ॲप्लिकेशनचे उदाहरण घेऊन आपण वेगवेगळे मार्ग निवडून परमात्म्याच्या जवळ पोचू शकतो हे ऐकले. त्यातील निष्काम कर्म हा मार्ग परमात्म्याच्या जवळ पोचण्याचा सरळ आणि वेगवान असेल. भगवद्गीतेतील 7व्या अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्ण अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ या संकल्पनांबद्दल थोडक्यात बोलतात. आपण असे म्हणू शकतो की 7व्या अध्यायातील काही शेवटच्या श्लोकांनी येणाऱ्या शिकवणीची एखादी पूर्वकल्पना दिली. आता या संकल्पनांबद्दल अजून खोलात जाणून घेऊया. मृत्यू ही अनेक लोकांसाठी अस्वस्थ करणारी घटना आहे. आपण आपल्या भविष्याचा विचार करून बऱ्याच योजना करतो. आपल्या बऱ्याच आकांक्षा किंवा ॲस्पिरेशन्स असतात आणि त्या साध्य करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. हे सगळे करत असताना आपण आपले प्राण गमावून बसलो तर काय? आपल्या परिवाराची काळजी कोण घेणार? आपण आपल्या मुलांचे पुढचे आयुष्य बघू शकणार नाही, नातवंडांशी खेळू शकणार नाही, जवळच्या लोकांना भेटू शकणार नाही, बोलू शकणार नाही, असे पण होऊ शकते. असा विचार केला तर मृत्यू एक भयानक गोष्ट आहे असं वाटायला लागतं. आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना मृत्यू या विषयावर संवाद करायचा किंवा या विषयावर विचार करायचा असे म्हटले की अस्वस्थ वाटायला लागते. भगवद्गीतेत मृत्यू या विषयावर श्रीकृष्ण आणि अर्जुन बरेच बोलतात. आपण या युद्धात भाग घेतला तर आपल्या जवळच्या व्यक्तींचा, आपल्या नातेवाईकांचा मृत्यू होऊ शकतो हा मुद्दा घेऊनच अर्जुनाला हे युद्ध थांबवायचे होते. आणि म्हणूनच श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आपला आत्मा, आपले शरीर, आपल्या शरीराचा होणारा मृत्यू या गोष्टींवर झाला. अक्षर ब्रह्मयोग या अध्यायात थोडक्यात सांगायचं तर श्रीकृष्ण अर्जुनाने विचारलेल्या 7 प्रश्नांची उत्तरे देतात. ही उत्तरे आपल्याला जीवन आणि मृत्यूचा प्रवास हा कसा असतो हे समजण्यास मदत करतील. तसेच मृत्यू या विषयाची भीती वाटण्यासारखे काही नाही आणि एखादा योगी आपल्या शरीराचा त्याग कसा करतो याबद्दल देखील बोलणार आहोत. आपल्या आत्म्याचा प्रवास हा मृत्यूने संपत नाही कारण आत्मा अविनाशी आहे. द सोल इज इम्पेरिशेबल. याबद्दल आपण सांख्य योग भगवद्गीतेतील 2ऱ्या अध्यायात जाणून घेतले होते. आत्म्याचा प्रवास मृत्यूनंतरही सुरूच असतो. आपल्या शरीराने या जन्मात पार पाडलेले कर्म हे आपल्या आत्म्याचा पुढचा प्रवास ठरवतात. त्यामुळे या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटायचे असेल, मोक्ष मिळवायचे असेल तर आपले कर्म हे कुठलीही अपेक्षा न ठेवता पार पाडणे
हा एकमेव मार्ग आहे. ऐकायला सोपे वाटेल, पण प्रत्यक्षात नेहमीच असे करणे काही सोपे नाही. पण प्रॅक्टिसने आपण आपल्यात हा बदल आणू शकतो. वैराग्य, एक प्रकारचे डिटॅचमेंट, एवढेच तर अंमलात आणायचे आहे. एपिसोडच्या सुरुवातीचा श्लोक एक मोठी शिकवण देतो. या श्लोकाचा आपण एक वेगळा पण अर्थ लावू शकतो. आपण कुठलीही कृती करताना जर ईश्वराचे, श्रीकृष्णांचे स्मरण केले तर मृत्यूच्या वेळी सुद्धा आपण ईश्वराला प्राप्त करू शकतो. कारण तन्तमेव इति कौन्तेय सदा तद्भाव भावितः, म्हणजे अंतच्या वेळीस ज्या गोष्टीबद्दल आपण विचार करत असतो तीच गोष्ट आपल्याला मृत्यूनंतर प्राप्त होते. मृत्यू काही सांगून येत नाही, त्यामुळे कधी, कुठला आणि कशाचा विचार करायचा हे किती महत्त्वाचे आहे याचा अंदाज आपल्याला मिळतो. अजून बरेच काही शिकायचे आहे. मृत्यू या शब्दाचा भय कमी करायचा आहे. त्यासाठी भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.